पाणीपुरवठा योजना आलेली आहे 47 करोडची तिथं, तर तेव्हापासून आत्ताही प्रत्येक वार्डात, इव्हन माझ्या वार्डात सुद्धा पूर्ण प्रभागामध्ये कुठल्याही योग्य प्रकारे पाणी पुरवठा होत नाहीये आणि त्याची सूचना आम्ही वारंवार अधिकाऱ्यांना दिलेलं आहे. आणि राहिलं समस्येचं, जे भोंडेकर मॅडम किंवा बीजेपीच्या माध्यमातून जे काही मोर्चा आलेला आहे त्याला मी त्यांच्या दुजोरा करतोय, कारण कुणीही बिलकुल जाहीर समर्थन आहे पूर्णपणे. जे अध्यक्ष मुख्य अधिकारी आपण पाणी पुरवठा सभापती, तर आपल्याला यांचा काही सपोर्ट इथं काही मिळत नाही? बिलकुल सपोर्ट नाही आहे. मी याच्यापूर्वी सांगितलं की आता पाण्याची लेवल पातळी कमी झालेली आहे आणि जी पाणी जे गढूळ येतो आहे त्याचं कारण मेन आहे की जी बिडिंग प्रोसेस म्हणतात त्याला, शुद्धीकरणासाठी प्रक्रिया असते ती बिडिंग प्रोसेस, ते संपूर्ण यंत्रणा बसलेली आहे. ती वारंवार सूचना देतानाही त्याच्यात सुधारणा झालेली नाही. त्याच्यानंतर आपण म्हणतो की त्रुटी किंवा ब्लिचिंग पावडर जर घातलो आपण अपेक्षेप्रमाणे, जे 10-11.5 लाखाचं जे टँक आहे आपल्याकडे वॉटर फिल्टरचं, त्याच्यामध्ये मॅक्सिमम आपण 600 ग्राम जास्तीत जास्त आपण ब्लिचिंग पावडर घालू शकतो. दुसरं, जी फिटकरी आहे त्रुटी, ती मॅक्सिमम 50 किलो या 55 किलो टाकू शकतो. जर त्याच्यावर जास्त टाकलं आपण शुद्धीकरणासाठी तर प्रत्येक मनुष्याच्या शरीरावर त्याचा हानिकारक परिणाम होणार आहे. म्हणून आपण अपेक्षित तेवढं टाकतो. त्याच्याकरता जेव्हापर्यंत आपलं जी बिडिंग प्रोसेस ज्याला शुद्ध करण्याची प्रक्रिया म्हणतो, ते 4 बेड असतात, त्याच्यामध्ये 4ही बेड बसलेले आताच नाही, माझ्या येण्यापूर्वीपासून बसलेले, पण तिथं कोणी लक्ष दिले नाही. त्याचप्रमाणे जी डॅम आहे त्याच्यामध्ये वेल आहे, तिथून आपण सक्शन करतो, पाणी आपल्या फिल्टर प्लांट मध्ये येतो, तिथं पण उत्साह करावा लागेल. त्याची प्रक्रिया आहे, पण कोणी त्याच्याकडे लक्ष देत नाहीये. जर हे केलं तर डेफिनेटली तुमच्या लोकांना शुद्ध पाणी आणि योग्य पिण्यासाठी पाणी मिळेल. बिलकुल केलेलं आहे मी. ही जी योजना आलेली आहे त्याचे जे आता जे मालक आहे पृथ्वीराज सिंग यांना मी अप्लिकेशन दिलेली आहे, कॉपी टू कलेक्टर ऑफिस NJP सगळ्यांना दिले. आणि त्या योजनेमध्ये जर काम होत नाहीये, त्यांचं आत्ताही 50% काम झालेलं नाही, तर त्यासाठी SIT बसवण्याकरता, गठीत करण्याकरता माझं पहिलं पत्र आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये. अजून त्याच्यावर काही लक्ष झालेलं नाही. कंपनी 4 ते 5 वर्षापासून मला वाटतं की काम करत आहे शहरामध्ये. बऱ्याचशा वार्डामध्ये अजूनपर्यंत काही काम झाले नाही, काही अपुरे काम आहे. बिलकुल. आणि त्यावर आपण काय सांगा?